सन्माननीय विश्वास कांबळे गुरुजी हे आदरांजली अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. 2 मिनिटांमध्ये श्रद्धांजली अर्पण करावी अशी मी विनंती करतो. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला आशीर्वाद वंदन. ज्या संस्थेच्या माध्यमातून हा संस्कार विधी पार पडत आहे त्या संस्थेच्या द्वितीय अध्यक्ष आणि तुम्हा आम्हाला चैतन्य स्तूपाचे दर्शन घडवून देणारे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला आशीर्वाद वंदन. ज्यांचा आज या ठिकाणी पुण्यारोज होत आहे असे आमचे सहकारी बौद्धाचार्य भालेराव गुरुजी यांच्याही पावन स्मृतीला त्रिवार वंदन. या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी भालेराव गुरुजींच्या बद्दल सर्व काही मांडण्याचं काम केलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर भालेराव गुरुजी हे भारतीय बौद्ध महासभेमध्ये मला वाटते 2010 पासून कार्यरत बौद्धाचार्य म्हणून काम करू लागले. त्याच्यापूर्वी त्यांच्याकडं धार्मिक विधीचा आणि कार्याचा चांगला हे होता, परंतु त्यांनी एक आमच्या त्यावेळेचे शाखेचे अध्यक्ष उत्तम बगरे गुरुजी यांना सांगितले की त्यांनी मला सर्व विधी संचालन येते पण माझ्याकडे सणात नाही आणि म्हणून मला भारतीय बौद्ध महासभेचा बौद्धाचार्य व्हायचा आणि ते बौद्धाचार्य झाले आणि या शाखेचं कामकाज भारतीय बौद्ध महासभेचं करता करता आणि पहिल्यांदाच लोकांनी सांगितलेलं आहे की ते पॅन्थर चळवळीपासून काम करू लागले. मी पॅन्थर चळवळीत काम करत असताना ते काही पाहिलं नाही कारण आपल्याला त्याचा तेवढा अनुभव होता, पण भारतीय बौद्ध महासभेचं कामकाज आम्ही सोबत केलं आणि आज ते आपल्यातून निघून गेले. मी भारतीय बौद्ध महासभा वार्षिक 133 त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा पूर्ण परिवार आणि आंबेडकर परिवाराच्या वतीनं भालेराव गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद गुरुजी.